उत्साहात गड आला पण सिंह गेला. इतिहासातील हे अजरामर उद्गार ऐकलेत की आजही अंगावर अक्षरशः काटा येतो. एका मोठ्या विजयाची आणि तितक्याच मोठ्या त्यागाची ही कहाणी आहे. आज आपण 1670 साली झालेल्या कोंढाणा म्हणजे आताचा सिंहगड त्या किल्ल्यासाठीच्या थरारक लढाईबद्दल बोलणार आहोत. आपल्यासमोर काही ऐतिहासिक नोंदी आहेत, काही कथा आहेत. एका बाजूला होते छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार तानाजी मालुसरे आणि त्यांचे मावळे, तर दुसऱ्या बाजूला मुघल किल्लेदार उदयभान राठोड. तर मग ह्या सगळ्यातून नेमकं काय महत्वाचं आहे ते जरा सविस्तर बघूया. नक्कीच. आणि मला वाटतं या लढाईची पार्श्वभूमी समजून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे बघा, 1665 साली पुरंदरचा तह झाला होता. त्यात शिवाजी महाराजांना कोंढाण्यासह 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले होते. 23 किल्ले, मोठा आकडा आहे हा. हो ना. आणि त्यानंतर औरंगजेबाची ती धार्मिक धोरणं, जसं काशी विश्वनाथ मंदिराचा विध्वंस वगैरे, यामुळे मराठ्यांमध्ये प्रचंड संताप होता. म्हणजे मुघल मराठा संबंध कमालीचे ताणले गेले होते असं म्हणायला हरकत नाही. हो, आणि याच पार्श्वभूमीवर कोंढाण्याचं लष्करी महत्त्व खूपच मोठं होतं नाही का? म्हणजे पुणे प्रांतावर नियंत्रण ठेवायचं तर हा किल्ला हवाच. अगदी, किल्ला मोक्याच्या ठिकाणी होता. आणि असंही म्हणतात की स्वतः राजमाता जिजाबाईंनी हा किल्ला परत जिंकावा अशी इच्छा व्यक्त केली होती. अच्छा. मग महाराजांनी ही जबाबदारी तानाजी मालुसरे यांच्यावर सोपवली. त्यांचे बालमित्र होते ते. बरोबर, बालमित्र आणि अत्यंत विश्वासू सरदार. आणि या मोहिमेचं आव्हान किती मोठं होतं हे तानाजींच्या त्या प्रसिद्ध वाक्यावरून आपल्याला समजतं. कोणतं? आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. हो, हे केवळ निष्ठा नाहीये. म्हणजे त्या काळात स्वराज्यासाठी व्यक्तिक सुखापेक्षा कर्तव्याला किती जास्त महत्त्व दिलं जायचं याचं हे प्रतीक आहे. खरंय. पण कोंढाणा जिंकणं हे खरोखरच एक मोठं आव्हान होतं. हो. किल्ला इतका उंच, तासलेल्या कड्यावर. हो, आणि भक्कम तटबंदी. आत जायला फक्त 2च दरवाजे, पुणे आणि कल्याण. आणि तिथे उदयभान राठोडसारखा शूर राजपूत किल्लेदार होता. त्याच्याकडे किती सुमारे 1400 सैनिकांची फौज होती असं म्हणतात. बरोबर. मग इतक्या कमी मावळ्यांनी, म्हणजे आकडा वेगवेगळा दिला जातो, कुठे 300, कुठे 1000, पण तुलनेनं कमीच. त्यांनी हल्ला कसा यशस्वी केला? हाच तर प्रश्न आहे. इथेच तानाजींच्या धाडसी योजनेचं महत्त्व दिसतं. त्यांनी 4 फेब्रुवारी 1670ची रात्र निवडली. अचानक हल्ला करायचं ठरवलं. आणि त्यासाठी निवडला तो किल्ल्याचा सगळ्यात अवघड, म्हणजे जवळजवळ उभा असलेला कडा, जिथे पहारा कमी असेल हा अंदाज होता. अच्छा, म्हणूनच ती घोरपडीची गोष्ट सांगतात, यशवंती नावाची. हो, ती आख्यायिका इथे येते की तिच्या मदतीने मावळे कडा चढले आणि मग दोर लावले. आता यातलं सत्य किती, आख्यायिका किती हा भाग वेगळा. पण हे निश्चित की अत्यंत धोकादायक मार्गाने रात्रीच्या अंधारात मावळे वर पोचले. तानाजी आणि त्यांचे निवडक मावळे वर गेले, तर त्यांचे बंधू सूर्याजी हे ठरलेल्या ठिकाणी थांबले होते, खालच्या बाजूला. कल्पनाच करवत नाही मग वर पोचल्यावर काय झालं. हल्ला लगेच सुरू झाला की काही वेळ गेला? वर पोचल्यावर त्यांनी कल्याण दरवाजा गाठला. तिथे पहारेकऱ्यांशी झटापट झाली, काही मारले गेले. साहजिकच गडबड झाली आणि मुघलांना हल्ल्याची कल्पना आली. मग काय, मशालींच्या प्रकाशात दोन्ही सैन्यांमध्ये भयंकर हातगाईची लढाई सुरू झाली. आणि मग आला तो लढाईतला अत्यंत महत्वाचा क्षण, तानाजी मालुसरे आणि उदयभान राठोड यांचं द्वंद्वयुद्ध. हो, तो निर्णायक क्षण होता. या द्वंद्वात तानाजींची ढाल तुटल्याचं सांगितलं जातं, पण तरीही त्यांनी हाताला कापड गुंडाळून लढा चालू ठेवला. म्हणजे हे विलक्षण शौर्य होतं. खरंच. पण दुर्दैवाने या भीषण लढाईत उदयभान आणि तानाजी दोघेही गंभीर जखमी झाले आणि तानाजींना वीरमरण आलं. अरे रे, तानाजी पडल्यावर तर मावळ्यांचं धैर्य पूर्ण खच्ची झालं असेल. नक्कीच. अनेक जण परत फिरायचा विचार करू लागले असं म्हणतात. पण त्याचवेळी त्यांचे बंधू सूर्याजी मालुसरे ते आपल्या तुकडीसह मदतीला धावून आले. अच्छा, म्हणजे अगदी योग्य वेळी. अगदी. आणि त्यांनी एक धाडसी गोष्ट केली. त्यांनी कड्यावरचे दोर कापून टाकले, म्हणजे पळून जाण्याचा मार्गच बंद. आणि मग ते ओरडले, अरे तुमचा बाप इथे मेलाय, मागे काय पळता? ह्या शब्दांनी मावळ्यांमध्ये पुन्हा जोश संचारला. क्या बात है. मग त्यांनी निकराचा लढा दिला असणार. हो, आणि अखेर किल्ला जिंकला. गडावर भगवा फडकावला गेला आणि विजयाचा संकेत म्हणून गडावरची गवताची गंज पेटवण्यात आली. पण विजयाची किंमत खूप खूप मोठी होती. अगदी. ही बातमी जेव्हा राजगडावर शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली, गड जिंकल्याचा आनंद एका बाजूला, पण तानाजींसारखा जीवाभावाचा साथीदार गमावल्याचं दुःख दुसऱ्या बाजूला.
त्यांच्या तोंडून ते उद्गार बाहेर पडले, गड आला पण माझा सिंह गेला. आणि म्हणूनच कोंढाण्याचं नाव सिंहगड झालं. आजही सिंहगडावर तानाजी मालुसरे यांचा पुतळा त्यांच्या पराक्रमाची आठवण करून देतो. बरोबर. या विजयाचा मराठ्यांच्या मनोधैर्यावर काय परिणाम झाला असेल, खूप मोठा असणार. निश्चितच या विजयामुळे मराठ्यांचं मनोधैर्य खूप उंचावलं. असं म्हणतात की यानंतर पुढच्या काही महिन्यातच मराठ्यांनी पुरंदरच्या तहात गमावलेले अनेक किल्ले परत जिंकले आणि या सगळ्या विजयांनी शिवाजी महाराजांच्या 1674 साली होणाऱ्या राज्याभिषेकाचा मार्ग सुकर केला असं म्हणायला हरकत नाही. तानाजींची ही शौर्यगाथा आजही म्हणजे पोवाडे, लोकगीते आणि अगदी आजच्या चित्रपटांमधूनही जिवंत आहे, जी आपल्याला साहस, निष्ठा आणि त्यागाची प्रेरणा देते. तर ही होती सिंहगडाच्या लढाईची कहाणी. अतुलनीय शौर्य, अचूक रणनीती आणि स्वराज्यासाठी केलेल्या सर्वोच्च बलिदानाची एक अजमर गाथा. खरंच प्रेरणादायी. हो, नक्कीच. अर्थात इतिहासाचा अभ्यास करताना काही बारकावे आणि मतभेद समोर येतातच. या लढाईबद्दलच्या नोंदींमध्ये सुद्धा काही तपशिलात फरक आढळतो. उदाहरणार्थ उदयभानला नक्की कोणी मारलं, म्हणजे तानाजींनी द्वंद्वात जखमी केलं आणि नंतर तो मेला की आणखी कोणी त्याला मारलं. काही ठिकाणी शेलार मामांचं नाव घेतलं जातं. अच्छा. मग ती घोरपडीच्या वापराची गोष्ट, त्याचा तपशील किती खरा मानायचा, हे असे प्रश्न उरतातच. हो, पण या प्रश्नांमुळेच इतिहास अधिक जिवंत वाटतो नाही का? म्हणजे आपल्याला विचार करायला लावतो. अगदी. एखाद्या घटनेचं शौर्यगाथेत रूपांतर होताना काय काय बदल होत असतील